चा आवाज दरम्यान स्कोर होतोय. शेवटचं चेंडूचं विवरण सांगायचंय आम्हाला. बोल्ड केलंय. 44 धावसंख्या होत आहेत. सन्मान करू आपण मुख्य व्यासपीठावरती. नाच फक्त एकच बैलगाडा शर्यत या निलेश दादा शेळके यांचा सन्मान करू. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीला परमिशन दिली आणि 21 डिसेंबर पासून खऱ्या अर्थानं रायगड ठाणे भिवंडी महाराष्ट्रामध्ये बघा नाच फक्त एकच. खऱ्या अर्थानं माणसापेक्षा जास्त प्रेम करणारे हे खऱ्या अर्थानं शेकडेवाले आहेत. निलेश दादा तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. क्रिकेटवरती देखील प्रेम आहे. या केडी छोटा केडी या आमचे शुभम शेळके संतोष शेळके या छोटा केडी देखील खूप छान खेळतो. 44 आधीही जे आमचे मित्र आहेत ते देखील खऱ्या अर्थानं बैलगाडा गाडा मालक देखील आहेत. त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. कट झालाय चेंडू. सेकंड स्ट्रिपनं चांगला कलेक्ट केलाय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली आहे. तो देवियर सचिनो स्कोर बन चुका है 45. अरे ग्राउंड बन चुका या है. देखील खऱ्या अर्थानं मोठा भाऊ छोट्या भाऊचा सन्मान करतो हीच मोठी गोष्ट आहे. आणि हे छोटा केडी त्यांचे काका होते ना क्रिकेटला खऱ्या अर्थानं आदईला सुरुवात कोणी केली तर ते मोठे काका आणि त्याच्यानंतर छोटे केडी यांना म्हटलं जातं कारण की हे आमचे चांगले जवळचे मित्र आहेत आणि हे मधले केडी आहेत आमचे स्वप्नील दादा. तुम्ही त्यांना देखील पाहता. आणि शुभम दादांचा सन्मान. शुभम तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. शुभम चांगला क्रिकेटर आहे आदईचा. खूप चांगला वन डाऊनला येतो. खूप चांगली बॅटिंग करतो. संतोष दादा शेळके या तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. फास्ट दन 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 दन. दादा एक मिनिट जरा थांबलं तर खूप बरं होईल. जरा प्लीज तुम्हाला देखील संधी देऊ पण मान्यवरांचा सन्मान देखील आपण करू प्लीज. सन्मान आपण करतोय. चला आलेल्या मान्यवरांचा मनपूर्वक सरचे स्वागत. या क्रिश छोटा गायक वा जबरदस्त कार्यक्रम. त्यांना अजय गायकवाडची खऱ्या अर्थानं कॉफी बोलू नये पण त्यांनी देखील सुरुवात चांगली केली. क्रिशचा आपण सन्मान करू. चांगलं संगीत आहे तुझं संगीत देखील आम्ही खऱ्या अर्थानं युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती चांगला गायक आहे. फेमस खूप झाला आता येणाऱ्या या वर्षामध्ये. एक कोण तर गाणी आपण नक्कीच कुणालदादाचा सन्मान करू. सुधीर कुणालदादा तारेकर यांचा सन्मान. कुणालदादा या तुमचा देखील सन्मान करू. पारगाव टीमचा अजून एक कोहिनूर या क्रिकेटमध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या परिसरामध्ये या पट्ट्याचं नाव आवर्जून घेतलं जात आहे. ग्रामीण टेनिस आकाश तारेकर त्याच्यानंतर जे गाजवलेलं आहे खऱ्या अर्थानं एक जबरदस्त फलंदाज कुणाल तारेकर यांचा सन्मान. मायेची शाल पुष्पगुच्छ. कुणाल दादा तुमचा देखील मनपूर्वक सरचे स्वागत. बघा रील्स चालू करा तुम्हाला देखील खेळण्याची संधी भेटेल. ओ टू कॉम बॉक्स. अगदीच आयोजकांनी एक ओव्हर संपल्यानंतर सर्व सन्मान घ्यायचे. वळतोय आपण मैदानाकडं कारण समोरून स्कोर विचारतायत. स्कोर झालेला आहे 50. लॉस ऑफ 2 विकेट्स. षटकाला पुढील चेंडू हवेत मारलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. थांबणार नाही हा फलंदाज. हवेत मारलाय. नाशिकवरून या केपीएल मधला सर्वात लांबून येणारा हा कलाकार आणि त्यानं दिलाय सन्मान. झालाय षटकार. सॉरी उदयनं हा षटकार लगावलाय. अगदी काल देखील नकुल खैरे हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला ज्यानं सुंदर प्रदर्शन आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून संघासाठी केलं. उर्वरित या इनिंग मधले शेवटचा चेंडू असावा आणि स्कोर बनलाय 56. अगदी ज्या प्रकारे स्कोर बनवायला पाहिजे त्याप्रमाणे फलंदाजी मार्कवर अगदी यशस्वी ठरला डीपी प्रोडक्शन टीम. षटकातला शेवटचा चेंडू फुलटच मध्ये चेंडू घेतला खरपूस चार पाठवलाय सीमारेखा पार आणि हा जातोय षटकार. ठोक. खूप चांगली बॅटिंग तुम्ही पाहिली उदय बडवीची. उदय बडवी एक ब्लॉकर देखील आहेत आणि 12-13 जय गावदेवी नागावमध्ये देखील त्यांना आम्ही खेळताना पाहिलं उदयला. या पण संगीत आपण ऐकू. क्रिश यांचं संगीत आपण खऱ्या अर्थानं आता ऐकणार आहोत. या क्रिश लवकर या. छोटा कलाकार आहे. जरा एक मिनिट दादा.
तर आपण क्रिशकडे बोलूया. खऱ्या अर्थानं क्रिशनं खूप चांगला व्हिडिओ पाहिला. अजय गायकवाड त्यांचे गुरु असतील, ते त्यांचे शिष्य आहेत, पण ते देखील खूप चांगले गायक आहेत. चला क्रिशचा एक संगीत कलाकार प्रीमियर लीग मध्ये आपण ऐकणार आहोत. हॅलो चेक. हॅलो. तर नक्कीच मित्रांनो, मी तुमचा सर्वांचाच लाडका सिंगर क्रिश पंडित, आणि मी तर इथे फॉर्म भरणार होतो खेळण्यासाठी. मला घेऊन आलेले सुधाकर दादा पाटील आणि जित भाऊ. हॅलो चेक. अनाई माझी केलांबा केलांबा आन केलांबा माऊली अनाई माझी केलांबा केलांबा आन केलांबा माऊली आई माझी सत्वाची खरोशी गावानू बसली. आई माझी सत्वाची खरोशी गावानू बसली. क्या बात आहे. 100%. छोटा पॅकेट बडा धमाका. जबरदस्त. कलाकार प्रीमियर लीग मध्ये 2 शब्द काय पडशील? यावर्षी तू खेळला नाही, येणारा पर्व 3ऱ्यामध्ये खेळण्याची संधी तुला भेटेल नक्कीच. तू खेळशील का? काय म्हणशील? नक्कीच मी खेळेल आणि काम फिट करून झालं. चला क्रिश पंडित, तुमचं देखील बडापूर्वक सरचे स्वागत. जाऊयात आपण लगेचच मॅच कडे. मॅच नंबर तुम्ही इन्फोर्डर मॅच पाहता, जिथे भलबोट लक्ष पार करायचा. पीएम या, तुम्हाला देखील कॉमेंट्री बोलायची संधी. पीएम कुठे गेले आता? पीएम सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. कलाकार प्रीमियर लीग 2026 मध्ये सर्व कलाकारांचं, मान्यवरांचं, जे प्रेक्षक आज इथपर्यंत आल्यात त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. काय पुप्पनजी पाटील हे जबरदस्त कॉमेंटर आहेत. तुमच्याचकडे आम्ही वळणार आहोत. ऐकूया तुमचा आवाज. मी कॉमेंटेटर नाहीये, मी निवेदक आणि मुख्य म्हणजे डान्स हा माझा हे, मी डान्सर आहे. चालेल, पण तुम्ही कॉमेंट्री खूप छान करता. या गोलगोल डब्यातला इंस्टाग्राम वरती पाहतोय, अगदी ट्रेंड आहे. किरीस का गाना सुनोगे? तो किरीस नाही, हा आमचा क्रिश होता. त्या क्रिश पंडितसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. चला, सामना स्पीडअप करायचा वेळ फार कमी आहे आपल्याकडं. डीपी प्रोडक्शन आपलं क्षेत्र सजवायचं आहे आणि सलाम्याची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. तर 61 धावांचं आव्हान आहे. पोरांनो, फार घाई कर, एवढे थांबून जमणार नाही. मायला सलाम्याची जोडी मैदानामध्ये पाठवा लवकर. भाई वाड्यावरती दरम्यान एक थोडं ऑलविन पाटील आपल्यातून एक निरोप घेणार आहेत. त्याआधी त्यांना सत्कार होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आता ते होईल त्यांचं. मी विनंती करतो ऑलविन पाटील यांना रंगमंचावरती यायचं आहे. या आपण सन्मान करू लगेचच मुख्य व्यासपीठावरती. या जीत यांच्या शुभ हस्ते सन्मान करू. जितू गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. या नृत्य दिग्दर्शक आणि शिवाजीराजे भोसले यांच्यामध्ये त्याचे स्टुडंट देखील आहेत. ऑलविन दादा यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती जितू गायकवाड यांच्या शुभ हस्ते. दादा, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत तुमच्या शुभ हस्ते. कारण की हा जितू यांचा सन्मान आपण जितूच्या शुभ हस्ते सन्मान केला. त्यांच्या माध्यमातून चांगल्या कलाकारांना वाव भेटते. तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओटो कॉम्बॉक्स नटराज डान्स अकॅडमीच्या माध्यमातून विविध कलाकारांना ज्यांनी घडवलं, अगदी ऑलविन पाटील ऑफिशियल इंस्टाग्रामवरती आपण पाहताय. विविध नृत्याच्या रील्स त्यांच्या इंस्टाग्रामवरती पाहतोय आणि विविध स्पर्धांमध्ये ऑलविन पाटीलनं नंबर पटकावलेला आहे. असे आमचे रील्स नाही तर रिअल कलाकार आहेत. त्या ऑलविन पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. धन्यवाद ऑलविन दादा. एक डान्स डायरेक्टर कोरिओग्राफरच्या भूमिकेत चेंडू दिला जाईल. स्वागत आहे तुमचं. डेबी प्रोडक्शन टीम आणि वीर तारा आणि फार हवे ठरले या संपूर्ण शृंखलेमध्ये. त्यांचा खेळ आपण पाहतोय.
दरम्यान या सामन्यासाठी शुभेच्छा येत आहेत आमच्या चाहत्या नम्रताजी कांबळे आणि योशिता हांडे यांच्याकडून. त्या सर्वांचं स्वागत केलं जाईल असं चाहत्यांची आणि प्रेक्षकांची नक्कीच परभणी या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वागत केलं जाईल त्यांचं. सनी मेहर या गोलंदाजाचं नाव असावं. हे पहिलं षटक घेऊन येईल, अगदी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिल्या इनिंग मधील पहिलं षटक असेल सनी यांचं. स्ट्राईक वरती खेळतो निशांत आणि नॉन स्ट्राईकला आहे चेडी. काय नाना पारू का लगीन आहे का? काय बोलते मग सुरुवातच करत नाही धावल्याने महिला बोलायची इकडं लगीन मोरे कुठलं. तो देविया सज्जनों चल रहा है मुकाबला यहां वीर तारा रानी और डीवी प्रोडक्शन के बीच में, और बल्लेबाज है मैदान में जिनका नाम है निशांत कोहली और नॉन स्ट्राइक पे है जेडी. सनी मेहर येतोय पहिलं षटक घेऊन निशांत साठी. चांगलाच हिट केला चेंडू, एक धाव संख्या पूर्ण केली. अगदी स्लीपला आपल्याला पाहायला मिळतोय रोशन ठोसकर. वेल फील्ड रोशन. पहिल्याच मॅच मध्ये त्याला बसवला होता, दुसऱ्या मॅच पासून आपला करिश्मा दाखवायला सुरुवात केली आणि संघामध्ये स्वतःचं परमनंट सीट त्यानं बुक केलंय. पहिल्या चेंडू मध्ये आऊट झाला रोशन ठोसकर. अरे बस कर क. सनी मेहर यांचा पुढील चेंडू जीडी यांच्यासाठी. ओ हो चेंडू गेलाय स्लो पद्धतीनं कासवाच्या गतीनं आणि बॅट विरकावली ससाच्या गतीनं. काय दोघांचा ताळमेळ बसेना. चेंडू गेला निर्धाव यष्टीच्या हातामध्ये चेंडू जातोय, बंदिस्त गेल्या हातामध्ये कॅच पकडलाय. निर्धाव पद चेंडू. या चेंडूनं धाव संख्या जागी स्थिर फक्त 1. खरं की काय तात्या 62 धावांचं आव्हान आहे उर्वरित 22 चेंडू मध्ये. मेरे प्यारे खिलाड़ियों, अगर जीतना है तो इक्का दुक्की से काम नहीं चलने वाला है. आपको चौका लगाना होगा और छक्का लगाना होगा. अगर जीतना है आपकी बार वीर तारा रानी की सरकार. धन्यवाद. जिंकायचं असेल तर एका दुकीनं कायम काम चालणार नाही, चौकार षटकार लागावे लागतील. या सनी मेहर अगदी चांगलं गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फर्स्ट राहतोपर्यंत चेंडू जातोय पुन्हा यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव पद्धत चेंडू अगदी खेळवून ठेवला या प्लेयरला, फलंदाजाला. आगी स्थिर आहे, काय करतो काही कळे ना आणि चेंडू सोबत ताळमेळ बसेना. आणि पुढील सामना खेळण्यासाठी लाल रंगाचा बघा स्टार एअर वाल्यांचा बजरंग बॉयचा विमान उतरतोय अश्विनी जोशीच्या टीमचा. लालेला लाल कडक लाल भड़क माल कड़क. लाल कलिंगड़ लाल है, मामा के हाल है, और ये बड़े बड़े शैम्पू लगा के दिव्या पाटिल के बाल है. वाह 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 वाह. चेंडूचा खरपूस समाचार. फिरकावले बॅट, बाडला आडव्या पडते चेंडून. चेंडू जातोय सीमा रेखा पार आणि हा जातोय तात्या विंचू षटकार. ओम भगणी भागोदरी भगवासे येऊन येऊन ओम भट स्वाहा. स्टार एअरचा विमान. हा आता तो बेळापूरला जाईल तिकडून. आलेल्या विमानाला अहमदाबादवरून येणारा हा विमान त्याला सलामी दिली या षटकारानं. काय फलंदाजी म्हणावी लागेल. 2-3 चेंडू निर्धाव घ्यायला समजून घेतलं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सनी मेहर. आणि सनी मेहरच्या मग पुढच्या चेंडूवरती एक चांगला फटका लगावला. हवेत हवेत वर 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 गेला तो षटकार आणि षटकाराने धावसंख्या वधारते. संघ पोहोचतोय 9च्या घरामध्ये. 19 चेंडू 54 धावांची गरज.
फार मोठं आव्हान आहे. असेच मोठमोठे फटके लागतील. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न थोडा फसलाय, तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली. विमान गो उडत आकाशान गो, जो तो विमान गो. आता हे विमान मी जत्रेन बघलेलं, पण रिअल मध्ये बघायला मला इथे पनवेल मध्ये भेटलं. कोण विसरले आवाजाला? पीएम तोच म्हणतो आमच्या भिवंडीची धूळ खाऊन तो एवढा काळा झालाय की अंधारात गेल्यावरती हॅपीडेंट खावे लागेल. पुढे स्कोर होतोय 10. 18 चेंडू 53 धावांची गरज. 18च्या गतीनं सरासरीनं तुम्हाला जावं लागेल. एक चेंडू सोडून दुसरा चेंडू तुम्हाला षटकार लागावा लागेल. हे आव्हान आहे, एक भलं मोठं आव्हान उभं केलंय वीर ताराणी समोर. डीपी प्रोडक्शन टीम अगदी गेल्या वर्षी सुद्धा हवी ठरत होती, यंदा सुद्धा फार हवी ठरतोय सगळ्यांकडं. एक तगडी टीम आहे. वीर ताराणी सुद्धा तेवढ्याच बराबरीची आहे, तेवढ्याच तोलामळाची आहे. उर्वरित 18 चेंडू 54 धावांची गरज. 53. 18च्या सरासरीने जावं लागेल. स्कोरची विचारणा करते दिव्या पाटील. प्रभादेवी एक्सप्रेस व्हाया अलिबाग. अगदी मुडी कारभार असतो तिचा. मुंबई से हो क्या विचारनंतर नाही बोलते नाही मैं अलिबाग से हो. अलिबागला असते ती. प्राऊड आहे आम्हाला अलिबागकर असल्याचा. वेळेचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. अगदी वारंवार सांगायला तुम्ही का छोटे बाळ नाही आहेत, एवढे मोठे झालात. प्राईड ऑफ अलिबाग अशी विविध गाणी आहेत. खरं तर वैभव आहे आपला अलिबाग. खूप चांगलं एक नैसर्गिक किनारा, समुद्र किनारा, विविध बीचेस आपल्या अलिबागमध्ये, विविध किल्ले आहेत. सांस्कृतिक एक काही काळ आपली एक राजधानी म्हणावी लागेल रायगडची, हे अलिबाग. अगदी ज्याप्रमाणे शिवाजीराजे भोसलेमध्ये सांगतात की मी घाटे म्हटल्यानंतर एक अभिमानाची छाती फुलली पाहिजे. आता काय उर्दू मध्ये सांगायचं का? दादाजी दौडी वा 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 वा. गोलंदाजी मार्को सुंदर प्रदर्शन पाहायला मिळतोय. चेंडू समाधान यष्टक्षकच्या हातामध्ये जातोय. चेंडू गेल्या निर्धाव. उर्वरित 17 चेंडू 53 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचा आहे. अगदी कोणी छोटं बाळ नाहीये की ज्याला पूर्ण फिडिंग केलं जातं. सर्वांना समजायला हवं, सहकार्य करायला हवं. मी कालच म्हटलं होतं, फिनालेचा फायनल डे आज आहे. उर्वरित अनेक सामने या ठिकाणी शिल्लक आहेत. हवेत मारला चेंडू, चेंडू खाली प्लेयर थांबणार नाही. पकडला झेल, संपवलाय या जेडीचा खेळ. होशील का दिलाचे राणी फेम सुप्रिया तळकर हिचं या ठिकाणी शुभागमन होतोय. दिवसेंदिवस माणूस काळा पडत जातो माझ्यासारखा, पण सुप्रिया दिवसेंदिवस गोरी होत चालली आहे. हा एसीचा करिश्मा की कुठल्या पावडरचा करिश्मा काही मला कळत नाहीये. मी लहानपणापासून जाहिरात पाहायचो, संतूर संतूर संतूर. 30 वर्ष तोच लावतोय, रंग का जाईना. मग काहींनी मला कानमंत्र दिला, कोळसा किती घासला तरी तो काळाच. मॅगी. चला वळूया सामन्याकडं. 10 धावा झाल्यात. एक फलंदाज डगआउटमध्ये गेलाय. निलेश निरगुडा आलाय. सिमीचा आवाज कुठेतरी कमी झालाय आज. काल नाही 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 सासूबाई, निलेशने मारला पण का हवेत खाली प्लेन. सासूबाई निलेश घरी आला. पावडर गाली ओठाना लाली, पावडर गाली ओठाना लाली.
आज मात्र मी सांगितलं होतं कालच की बायको आल्यानंतर नवऱ्याची या ठिकाणी नशीब फळफळत आहेत. अगदी आज निलेश नशीब नाही उघडणार, कारण आज मंचावरती आपण पाहू शकता भक्ती ठाकूर पाटील बसले आहेत. नावातच भक्ती आहे. लिंबू फिरवलेत आणि 2 लिंबू अक्कासाहेब सुद्धा आई आमच्या तिकडून भिवंडीवरून घेऊन आल्यात, मुलीला कमी पडले तर. जिंकणार आज. तर अश्विनी काल एवढी रडली ना, मला मायाच्या साठी चित्रपटाची आठवण झाली अलका कुबाल यांची. खाणं दिले ग. उर्वरित 16 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल. एक चांगला मोहरा होता, एक चांगला फलंदाज होता हा निलेश निरगुडा. त्याला कॅच आउटच्या स्वरूपात बाद घेतलंय. काय गोलंदाजी करतोय संजय पाटील. पहिला चेंडू निर्धाव गेला, दुसऱ्या चेंडूवरती कॅच, तिसऱ्या चेंडूवरती कॅच. आता आलाय कर्णधार. हॅट्रिकचा चान्स आहे. बघूया युके. ओ चांगला कट लागून गेलाय चेंडू. चेंडू काही थांबणार नाही. गुदगुळ्या करत गेलाय मैदानाला. हा जातोय दंड 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 दंड. ओय चौकार. या चौकारांना धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 14 आणि या दुसऱ्या षटकातले 4 चेंडू संपले गेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. आता मात्र शिवधनुष्य हे पिळलंय. असं जर पिळायचं असेल तर थोडा रुद्रावतार घ्यावा लागेल. या मैदानामध्ये आकांड तांडव करावा लागेल. सावकार षटकारांची बरसात करावी लागेल तरच यश प्राप्त होईल वीर तारा राणीसाठी. ऐकतोय माझं. तोडलाय आकाशात मला चेंडू. चेंडू गेलाय सीमारेखा पार. हात दोन्हीवर गेलाय. ओय षटकार. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना. उर्वरित 13 चेंडू 43 धावांची गरज. काय षटकार लगावला अगदी हवेत. उत्तम कर्णधार आणि त्याची भूमिका बजावताना आपल्याला उमेश कोळी या ठिकाणी मैदानामध्ये दिसतोय. शेवटचा चेंडू षटकातला. अगदी सुंदर गोलंदाजी त्याचप्रमाणे पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. नाकारतोय. स्ट्राईक आपली त्याच ठिकाणी ठेवतोय युके. या ठिकाणी अनंत भोईर आणि आराध्य भोईर, आराध्या भोईर आणि संजय भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. तत्पूर्वी हे षटक चालू व्हायच्या अगोदर आपण सन्मान करतोय. उपस्थित असणारी दिलाची राणी हिला विनंती करतोय मंचावरती यायचंय. शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आरो आयली ग. चला प्रियंका शेळके आपल्या शुभ हस्ते तिचा सन्मान होईल. ये ये या ठिकाणी स्वागत होते सुप्रिया हिचा. प्रियंका शेळकेने विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. सुप्रिया तळकर, त्याचप्रमाणे करिश्मा पाटील, पाटील नाही आहे, प्रांजल कडू कोळी आहे ग. करिश्मा कोळी माफ करा आणि प्रांजल कडू याचा देखील शुभ सन्मान होईल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या सर्व कलाकारांसाठी. दिलाची राणी विविध लव सॉन्ग मध्ये दिसणारी ही सुप्रिया तळकर इथे या ठिकाणी शुभ सन्मान होते. आज भेट देते आपल्या कलाकार प्रीमियर लीगला. त्यानंतर करिश्मा कोळी यांना देखील विनंती असेल आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. उदय मडवी गोलंदाज, अकरा चेंडू 41 धावांची गरज.
त्यानंतर मी विनंती करतोय करिश्माची कोहली यांना आपण सुद्धा रंगमंचावरती यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ते आलेल्या सर्व कलाकारांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चुकून जर कोणाचं राहिलं तर एक आयोजक म्हणून एक चुकबुल माफ असावी. बस. अकरा चेंडू 41 धावांची गरज. अक्का साहेब आई यांना विनंती करतोय आपल्या शुभासेंचा सन्मान करूयात. मॉडेल क्षेत्रात नाव असणारं हे करिश्मा कोळी यांचं या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या शुभास्ते सन्मान करायचा आहे. अगदी सर्वांच्याच पाठी असणाऱ्या आमच्या अक्का साहेब. दहा चेंडू 41 धावांची गरज. प्रांजल कडू यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान होईल. रील स्टार आहेत त्या. हाय गाईज, आज मी बनवले सुरमईची भाजी. तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा. तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा. 9 चेंडू 37 धावांची गरज. शुभ सन्मान या ठिकाणी होत आहेत. प्रांजल कडू यांचा सन्मान होतोय. विविध रेसिपीज ज्यांच्या रील्सवरती आपण पाहतोय. एक पर्वणी असेल सर्व खाद्यप्रेमींसाठी, त्यांच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. उमेश कोहली यानं जर मॅच जिंकवली ना तर त्यानं जॅगर मास्टर. निशांत कोहली याने वर हवेत मला चेंडू, चेंडू खाली पेर, कारण नाही चुकी, हा पकडलाय झेल, संपवलाय निशांत कोहली सारखे पहाडी पेरचा खेळ. करूया आमची एक छोटी कलाकार नन्ही मुन्नीसी आराध्या भोईर. अगदी लहान वयातच नृत्याचे धडे तिने गिरवले आणि विविध आपल्या आगरी कोळी परंपरेमध्ये विविध नृत्याचं सादरीकरण तिच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अशी छोटी नृत्य कलाकार, आपली छोटी एक रील स्टार आराध्या भोईरचं या ठिकाणी सन्मान होईल. नाव आराध्या असली तरी आरू या नावानं फेमस असणारी सर्वांची लाडकी आरू हिचं या ठिकाणी सन्मान होईल. उर्वरित 8 चेंडू 37 धावांची गरज. आठ चेंडू 37 धावांची गरज. ओ, चेंडू स्लोवर पद्धतीचा होता. बॅट जरा फास्ट फिरकावली, तोपर्यंत चेंडू गेला यष्टीच्या हातामध्ये. उर्वरित 7 चेंडू 37 धावांची गरज. रोक सका तो रोकलो. हा चेंडू सुद्धा जातोय निर्धाव. उर्वरित 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. मैदानामध्ये प्रत्येक चेंडू वरती षटकार लगावावा लागेल. एका ठिकाणी स्पर्धा केलो साली धवलानींचं माईक काही घंटा कॉमेंट्री करणार. कशी सजी स्पर्धा तशी कॉमेंट्री पाहिजे. एका ठिकाणी स्पर्धेला गेलो 40 किलो मटण, आम्ही राहिलो शेवटी साली राहिली आम्हाला शेवटी बटाटी. ती मटणाच्या रश्श्यामध्ये कुस करून खाली. नंतर मला समजलं फक्त 5 किलो मटण होतं, नाही तर 5 किलो बटाटे टाकली होती. म्हणजे असं आयोजक हुशार असतो. 40 किलो मटण, आता 40 किलो मटण अख्खं गाव जेवल. हे आवाज तुम्ही ऐकला असेल दशरथ पाटील करावे गावचे. अगदी कॉमेडी किंग असले तरी शब्दसाठा फार मोठा आहे त्यांच्याकडं. 6 चेंडू 37 धावांची गरज. प्रत्येक चेंडू वरती षटकार लगावाच लागेल. चौकारानं होणार नाही. मेरे प्यारे देशवासियों, लगाओ छक्का. बैठिए हमारे लाडले साहेब अक्का. छक्क्यानं तुम्हाला सुरुवात करावी लागेल आणि छक्क्यानं एंड करावं लागेल संघाला जिंकवायचं असेल तर.
6 षटकारांना 5,000 रुपयाचं बक्षीस स्टेपार्ट एंटरटेनमेंट यांच्याकडून पप्पू सूर्यराव यांच्या माध्यमातून. हवे तुम्हाला चेंडू पुन्हा एकदा सुंदर सांभाळ चेंडूचा, पण चेंडू गेलाय. हो हो हो, वेल कलेक्ट, सुंदर सेक्टरेशन पाहायला मिळतोय संघाकडून. 1 धाव संख्या मला वाटतं पूर्ण केली असावी, तीही नाही, निर्धाव केला चेंडू. 5 षटकार लगावले तरी 5,000 रुपये. अगदीच औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये, कारण 37 धावा एक ओव्हर मध्ये हवा होते. भलं मोठं आव्हान मी म्हटलं होतं की ठेवलं होतं संघापुढं, ते पूर्ण करता येईल की नाही. फलंदाजी मार्कवर वीर ताराने आज कुठेतरी थोडं कमी पडलं. डीबी प्रोडक्शन हवे ठरतोय संघापुढं आणि सुंदर गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. पुढच्या वर्षी सिरीज साठी 3 कूलर स्टेपार्ट एंटरटेनमेंट यांच्याकडून मोठं या ठिकाणी स्पॉन्सरशिप मिळेल स्टेपार्ट या टीम कडून. सासूबाई मी हारली, निलेश बाद झाला पहिल्या चेंडूवर. पुढे येऊन ठोसकरनं प्रयत्न केलाय. ठोसकर बस कर, चेंडू फिरकावून दे, तरी पण बाउंड्री गेली नाही. काय म्हणावं लागेल, एक हवे ठरलंय डीपी प्रोडक्शन. सुंदर प्रदर्शन आपल्या खेळाचं पाहायला मिळतोय. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. विजयी भव, विजयी ठरलाय डीपी प्रोडक्शन टीम. तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा. 2 चेंडू 1 बॉल 36 धावांची गरज. नाणेफेकीसाठी यायचं आहे स्टेपार्ट आणि बजरंगी बॉयज. अश्विनी जोशी माहेरची साठी 2. लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे. धोक्याच्या ठिकाणी लाल रंग दाखवला जातो. हा लाल रंग म्हणजे तुमच्यासाठी धोका आहे. बघा, आज भगवा भंडारा लावलाय आणि केळी घेऊन आलेत. अरे हवाबाजी तुमची उतरू आम्ही, समजू धन्यवाद. नका हो आम्हाला कमी. किती असू दे तुमची हवा, चारी बाजूला असू दे हवा. तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा. तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा. तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा. तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा. या आपण टॉस करू. बजरंग बॉईज टीमचा कॅप्टन उपस्थित आहेत. स्टेपार्ट एंटरटेनमेंट टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करू. सेमीफायनल 2 ची मॅच महत्वाची. आता इथून जर हरलात नॉकआउटच्या मॅचेस आहेत. जर सामना जिंकला तर ट्रॉफी जगदार, अन्यथा घरी लवकरच. टॉस करू आपण. यांचं काही अगलाच असतं. या खऱ्या अर्थानं अक्कासाहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दापोड्यावरनं लांबचा पल्ला गाठून आल्यात तुम्ही. आणि खऱ्या अर्थानं कलाकार काय असतो, कलाकारांना खूप वाव देणारी. अक्कासाहेब म्हटलं तर जबरदस्त युट्यूबवर तुमचे आम्ही ब्लॉग देखील पाहतो. विक्रांत पाटील म्हणा, त्यांच्या आता भक्ती पंकज देखील ब्लॉकर आहेत, नीता पाटील देखील ब्लॉकर आहेत. घराण्यामध्ये पूर्ण ब्लॉकर, त्यातून एक कलाकार एकदा जोरदार टाळ्या. आणि आपण टॉस करू. कॉल कोण देणार? चला, अश्विनी जोशी कॉल देतील. चला, पहिल्यांदा टॉस सुरू होतात, काही हरकत नाही. नाही चला, होतं कधी कधी. टेल इज कॉल. टेल आला. या अश्विनी जोशी टॉस जिंकला. थोडी चर्चा करू आपण अश्विनीशी. अश्विनी जोशी काय म्हणशील? टॉस जिंकला, सेमीफायनल 2